त्याच्यामुळे आम्हाला त्या तपासाविषयीची माहिती पाहिजे आणि त्या तपासाची माहिती मी मागत होतो. 2-3 दिवसापूर्वी मागितलं होतं, कोणी त्याची गांभीर्याने दखल घेतली म्हणून मी खूप निराश झालो. मला वाटलं की आपला काही उपयोग नाही, न्याय आपल्याला भेटत नाही, म्हणून मी ही भूमिका घेतली. SITचा पथक तुम्हाला माहिती देण्यासाठी येणार आहे असं सांगितलं. त्यांच्याकडून तुम्हाला काय काय माहितीची अपेक्षा आहे, पुढची मागणी काय? आमच्याकडे सगळं आहे. आमच्याकडे जे इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना ह्या आरोपींना कसं आरोपी करता येतं किंवा जे पुरावे ते सगळे आहेत आणि त्यावरच आम्ही त्यांना मागणी करणार की त्यांना आरोपी करा आणि हे सगळं प्रकरण खंडणीपासून ते खुनापर्यंत हे सगळं कनेक्शन काय आहे हे SITने देखील दावा केला होता सुनावणी दिवशी. ते आम्ही अजून परत एकदा त्यांना सांगतो. अजून एक आक्रमक लढा देतात गेल्या अनेक दिवसांपासून मोर्चांमध्ये सगळीकडे तळ्यामध्ये काय अपेक्षित आहे तुम्हाला, म्हणजे यानंतरच्या काळामध्ये काय काय घडावं या सगळ्या? याचा एकच आहे मूळ आणि शेवट आणि सुरुवात की न्याय भेटला पाहिजे. सगळे आरोपी सहआरोपी ह्यांना फाशी झाली पाहिजे. आमची एकच संतोष देशमुख यांच्या पत्नी आता तुमच्या भाऊजाई जे आहेत ते असं आता मगाशी म्हणाले की पवन चक्कीच्या वादानंतर संतोष देशमुख त्यांना म्हणाले होते लातूरला जाऊन की मला भीती वाटते आणि त्यांना सातत्याने फोन येतो. मला देखील म्हणले होते ते आमच्या जॉब आहे आमचा त्यात आम्ही दिलेलं आहे. त्यानंतर पण हे जर खोलात जात नाही त्याच्या एवढ्या पहिल्या पण केस आहेत सगळ्यांवर गांभीर्याने घेत नाही तर आम्हाला कुठेतरी शंका येणं साहजिक आहे. त्याच्यामुळे आम्ही शंका व्यक्त केली. पवन चक्कीवरचा जो वाद त्याच्यानंतर संतोष देशमुख यांना काही धमक्या येत होत्या का? आम्ही तेच म्हणतोय ना, त्याचे पण CDR काढा, त्याला कोणी कोणी धमक्या दिल्या आम्ही सांगतोय. त्या लोकांनी त्यांनी पण सांगितलं पाहिजे ना आम्हाला. आमच्याकडे मोबाईल दिला नाही, त्याचे CDR काढून आमच्याकडे द्या. आम्हाला माहिती आहेत कोणते कोणते नंबर कोणाचे, कोणचे ओळखीचे, कोणचे धमकीचे आलेले आम्ही सांगतो. पाण्याच्या टाकीवरती तुम्ही पोलीस अधिकाऱ्याला म्हणत होता विष्णू चक्कीचं फोन सुरू होता. सुरू असताना सांगितलं होतं त्यांनी त्याच्यात तपास नाही केला. त्याच्यानंतर ते आत्ता सांगितलं. अशा पद्धतीने धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. बजरंग सोनवणे त्यांना भेटण्यासाठी आले. दोघांची या ठिकाणी चर्चा सुरू आहे. पुन्हा एकदा संतोष देशमुख आपल्याबरोबर आहेत. पोलीस अधिकारी जे आहेत ते सुद्धा आता तुम्हाला भेटायला येतात. त्यांचं म्हणणं आहे की पुढच्या वेळेला तुम्ही असं आक्रमक आंदोलन करू नये म्हणून आम्ही त्यांची समजूत घालणार आहे. आमचं आंदोलन आक्रमक कधी नव्हतंच ना. तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राला सांगितलं ना सगळं की अतिशय संवेदनशील हे गाव आहे. सगळे एकदम विनम्रपणे न्याय मागतायत. मग आम्हाला असं का करावं लागतं त्याचा विचार त्या डिपार्टमेंटने केला पाहिजे. ह्यांना कोणीतरी काहीतरी लपवलेलं आहे, त्यांना कोणीतरी काहीतरी अपुरी माहिती दिली आहे किंवा माहिती दिली नाही, त्याचा विचार त्यांनी करणं गरजेचं आहे. लक्ष्मण हाके जे आहेत तर ते निषेध आंदोलन वगैरे करून एकीकडे संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहतात आणि दुसरीकडे मनोज जरंगे असतील किंवा सुरेश दस असतील यांच्या विरोधामध्ये ते निषेध आंदोलन करतात. श्रद्धांजली द्यायला त्यांना 30 दिवस लागले संतोषांना देशमुखच्या. त्यांनी त्या 30 दिवसात कधी श्रद्धांजली दिली नाही, मी बघितली पण नाही. आणि ते काय करतात ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं हे की 18 पगड जातीचे लोक या संतोषांनावर प्रेम करायचे आणि हा जो हत्या झालेली आहे हा एखाद्या विशिष्ट जातीत झालेली नाही, ते एका माणसाची हत्या झालेली आहे आणि त्याच्या विरोधात चुकीचं पाऊल कोणी उचलू नये. अन्नाचा फोटो टाकून कोणीतरी श्रद्धांजलीच्या नावाखाली वेगळं राजकारण करू नये अशी मी विनंती करतो त्यांना. आणि जे इथं लोक आलेत तसे ते जरी आले असते पहिल्या 4-5 दिवसात, 8 दिवसात, 10 दिवसात, कालपर्यंत तरी मी म्हणलो असतो की तुम्हाला अन्नाला श्रद्धांजली व्हायची, न्याय पाहिजे. पण तसं काय कधी दिसलं नाही. त्याच्यामुळे त्याचं त्यांनी भांडवल करू नये. आणि माझी विनंती एक आहे की जे न्यायाच्या भूमिकेत सगळे आहेत त्याच्यात खोट्या केसेस वगैरे त्यांच्यावर ब्लेम करणं टाळा, खूप चुकीचं करू नका. तर लक्ष्मण हाकेला एक धमकीचा फोन आला, ज्या जीवे मारण्याची धमकी दिली तो फोन कॉल रेकॉर्ड त्यांनी सोशल मीडियावरती टाकला.
त्याच्या संदर्भात मला काही माहिती नाही. तुम्ही सांगा मला. म्हणजे हे अशा पद्धतीचं जे राजकारण सुरू आहे त्यांनी सोडून द्यावा ना विषय. सगळे एका भूमिकेत आहेत न्यायाचं, त्यांनी न्यायाच्या भूमिकेत यायचं. त्यांनी कशाला वेगळ्या भूमिकेत जायचं? वेगळी भूमिका घ्यायची गरजच नाही त्यांची. बरं इथं आम्ही काय मागतोय? न्याय मागतो. आमच्याकडे दुसऱ्या काय 10-20 मागण्या आहेत का त्याच्यात न्यायाच्या खाली? न्याय मागण्यासाठी जे आम्हाला पाहिजे ते आम्ही मागतो ते, आणि त्याच भूमिकेत आहेत. आम्ही पण आहेत, समाज पण आहे, किंवा सगळेच लोक आहेत. तुम्ही बघताय सगळे लोक आहेत. असं नाही की एका विशिष्ट गटातले, विशिष्ट जातीचे, एका गावचे, असं कोणीच नाही. आज तुम्ही टाकीवर चढून आंदोलन केलं, तुम्ही खाली उतरेपर्यंत सगळ्या महाराष्ट्राचा जीव ताणलेला लागला. तर तुम्ही उतरल्यानंतर सगळ्यांनी सुरक्षेचा विश्वास होता. तर परत त्याबद्दल आणखीन चिंता वाटते ती म्हणजे सगळे तुमचे गावकरी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेऊन आत्मदहन करणार असं सांगतात. जो माझा भाऊ होता ते आमच्या कुटुंबाचं गावाचं जीव प्राण होता. त्याच्यामुळं माझा जीव एकदम शुल्लक आहे. म्हणजे मला काहीच वाटणार नाही त्या गोष्टीचं गेला तर. त्याच्यामुळं मला काय भूमिका घ्यायची किंवा मला काय न्याय मागण्यासाठी करायला जे काय करणं पडत ते मी करणार. कुटुंबियांशी सुद्धा बोललेलो आहे की आयुष्यात ज्या भावासाठी जगायचं होतं मला, तो भाऊ नाही. त्याच्या न्यायासाठी माझं आयुष्य बी संपलं तरी मला काय त्याच्यामध्ये फरक नाही पडला. तुम्ही ही जी आंदोलन करताय ना, त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राला जे तुमच्या आता चाहता वर्ग निर्माण होतो त्यांना चिंता वाटायला लागली की काय होतं मसाजून उद्या काय होतं. साहजिक आहे ना, ते माझ्या पाठीवर हात टाकतायत, सांत्वन करतायत, आम्ही तुमच्या पाठीशी आहेत म्हणतायत. आणि समजा माझ्या जीवाला काय झालं त्यांना काळजी वाटणं साहजिक आहे ना, कारण कुटुंब आहे पाठीमागं. पण न्यायाच्या भूमिकेत जर मला त्या माझ्या जीवाची काही पर्वा करून नाही भागणार ना. मला जीव गेला तरी माझ्या भावाला मला न्याय घ्यायचा, म्हणून मी त्या पावित्र्यात आहे. उद्याची कशी रूपरेषा असणार आंदोलनाची गावकऱ्यांना माहिती, त्याच्याविषयी मला जास्त. पण त्याच्यापूर्वी जर का तुम्हाला ह्या तपास पथकाने सगळी माहिती वगैरे प्रतवार मांडली तुमच्याकडे तर कदाचित मागे घेऊ शकता तुम्ही आंदोलन. ते तसं शिष्टमंडळाला बोलतील, त्याचं बोलल्यानंतर ते ठरवतील काय. पण SITकडे तुम्ही आणखीन काही ॲडिशनल मागण्या करणार आहात? त्याच मागण्या हो. सुरुवातीचे 4 दिवस SITकडे गेलेला तपास, CIDकडे, नंतर SITचं पथक, आणि ह्याच्यामध्ये काय कच्चे दुवे राहिलेत का, ह्याच्यामध्ये काय इन्व्हेस्टिगेशन आहेत ह्या माहितीसाठी आम्हाला त्यांच्याकडून माहिती करून घ्यायचं आहे. आणि जे काय राहिलेलं असेल इन्व्हेस्टिगेशनमध्ये घेणं ते आमच्याकडे पुरावेत, आम्ही त्यांना देणार. आणि त्या अनुषंगानं त्यांनी काम करावं, इन्व्हेस्टिगेशन करावं, तपास करावा सगळा, अशी आमची मागणी आहे. आमचं वेगळं काहीच नाही मागणी. तर या धनंजय देशमुख ते म्हणतात की माझ्या भावावरती सगळ्या गावाचा जीव होता, त्यामुळे मी माझ्या भावासाठी जीव सुद्धा देऊ शकतो. कॅमेरामॅन अमित आडेसोबत होता, कारण TV9 असं